नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि गाईस आजचा हा व्लॉग आहे कारण मी चाललो आहे आयवीला, मनालीला. तर खूप मजा येणार आहे. जो गाणं आहे सहलीला जायचा जायचा, सहलीला जायचा. तुला बघतोय रे, जायचा सहलीला. गाईस बोलू अभ्यास करतोय आणि मी चाललोय मनाली गाईस. तर आता आम्ही जाणार आहोत टॅक्सीने. गणेश, मी, नोएल, साहिल, सगळे. चंदन पण येतोय, पण चंदन आयवीला नाही येते. सो आम्हाला सोडायला येतोय, पण मज्जा येणार आहे खूप गाईस. तर चला आपण भेटूया नंतर गणेशसोबत. चला बाय. चालू केला सुरू कशाला हलवतोस? निघाला गाईस. गणेश आलेला आहे. बैग किधर है भाई? बैग किधर है? बैग किधर है? बैग लेके आता है. किधर से? काम है. टॉर्च बंद कर. अबे लेकिन किधर जा रहे हो तो बोल. इतना सब कुछ लेके आऊ. सब लग रहा है एकदम. रुक आम्हाला आता भेटली आहे उबर. इज नोएल. गणेश को तो आप मिल ही शकतो. अरे हे बघा, साहिल पुढे बसलाय. आता आम्ही निघालोय. जस्ट कॅब भेटली. आम्ही अर्धा एक तास आम्ही लेट आहोत जायला. तर आम्ही तिथे जाऊन तुम्हाला सांगतो काय झालं. बाय. तर गाईस आता आम्ही निघालो आहोत. तुम्ही बघू शकता ट्रेन. छोटी बॅग दे ना. पाटे भाऊचे पाटे. निघतोय आम्ही. ट्रेन चालू झाली आहे. थँक्यू. कर कैसा ऐसा ऐसा ब्लॉग में ले लिया, फेमस हो गया अभी मैं. ये किसका बैग है? चला गाईस. बाय बाय. जस्ट जेवून बात कर ले. बसले. वो रहेगा, वो जो आदमी है उसको मैं उसने लगा के रखा था उसने, और वो रहता है सब सीसीटीवी कैमरा. आम्हाला खूप झोप आली आहे म्हणून आता आम्ही डायरेक्टली दिल्लीला जाणार. तर हे बघा गाईस, आता आम्ही दिल्लीला आलो आहे. आणि हे म्हणजे असं बाहेरचं एकदम फुल थंडी वंडी आहे गाईस. एकदम हात म्हणजे एकदम जास्तच थंडी आहे आता दिल्लीला आलो. बघा गाईस, सगळी लोक बॅग उचलून आणतात वरती शिड्यांवरून. सगळी लोक चालतात. तर हे बघा गाईस, आता आम्ही चंदीगडला चाललो आहे आणि फुल डान्स पार्टी चालू आहे इथे. तर हे बघा गाईस, आता आम्ही आलो आहे तिथे. हे लोक तिथे बसलेत, मी इथे आलो आहे. खूप थंडी आहे गाईस इथे. आम्ही आता चंदीगडला आलो आहे. आता आम्ही तिथे जेवलो. मग आम्ही आता जाणार मनालीला. आणि मग तिथून आम्ही जाणार चेक इन करणार हॉटेलमध्ये. त्याच्यानंतर आम्ही जाणार इंडस्ट्रियल विजिटला आफ्टर लंच. मग तेव्हा मग तुम्हाला सगळं सांगतो. असं हळूहळू सगळं करतो आहे म्हणून. चला बाय. गाईज, मी आत्ता जस्ट पॅराग्लायडिंग करून आणि काय बोलू मी, काय फिलिंग होती त्या पॅराग्लायडिंगची. मी पॅराग्लायडिंगचा व्हिडिओ व्लॉगमध्ये नाही, पण वेगळी आणि प्रॉपर 3-3.5 मिनटाचा आहे तो टाकणार आहे एडिट करून. तर तुम्ही बघा गाईज, खूप मजा येते. खूप मजा पॅराग्लायडिंगमध्ये. एक नंबर मजा येते. कधी केलात तर नक्की करा गाईज. माहिती आहे पैसे जास्त आहेत, पण खूप मजा येते, खूप जास्त. तर आता आम्ही थांबलो कारण की अर्धी लोक रिव्हर राफ्टिंगला गेले. तर ते लोक आले की मग आम्ही जाणार जेवायला हॉटेलमध्ये, चेक इन करणार. त्यानंतर आमचं इंडस्ट्रियल विजिट ना, इंडस्ट्रियल विजिट जाणार कंपनीमध्ये. मग संध्याकाळी बघू काय आहे ते. चला गाईस, आता येतो मी. बाय. अरे बा गाईस, आम्ही आता रूममध्ये आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता सिनेरी आमच्या रूमच्या मागून. मला आमचा रूम पण दाखवतो काही. बघा तुम्ही बघू शकता आमचा रूम.
बघितलं गाईस तुम्ही रूम आमचा. आता आम्हाला परत 5:30 वाजता बोलवलं. आम्ही जाणार आहोत ते मॉल रोडला शॉपिंग करायला. तिथून सगळं घेणार. मग परत तिथे आज आमचं इथं आज आणि उद्या इथे परत स्टे आहे आमचा. मग तिथून आम्ही उद्या जाणार कंपनीमध्ये इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी. तर आता सगळी तयारी करतोय आम्ही. तर चला तुम्हाला भेटतो नंतर गाईस. बाय. हे बघा गाईस आता सकाळ झाली. आता आम्ही चाललो आहे सलॉंग व्हॅली आपलं स्नो पॉईंटला. तुम्ही बघू शकता आता सगळे इथे रेडी होतं इथे बघा सगळे आले आहेत. आता आम्ही जाणार सलॉंग व्हॅली स्नो पॉईंटला. आम्ही जाणार. तुम्ही आउटफिट पण बघू शकता. माझ्या लक्षात नाही आम्ही कुठे जाणार आहोत. मी तुम्हाला सांगेल जिथे जाऊ ठीक आहे. चला बाय. लहान सबस्क्राइब झाले पहले लोग कट्टा नाच ब्लॉगचा. इसके दोस्त लोग छोड़ के सब जा रहे ब्लॉग. बाय. तर गाईस आता काय बोलू मी जस्ट ते हे केलं नाव नाही लागलं काय मध्ये वर येतो ना ते जसं रोपला लावलेलं होतं काय मज्जा येते गाईस. आता आम्ही सलॉंग व्हॅलीला आलो आहे बघा. तुम्ही बघू शकता सलॉंग व्हॅलीचं हे फुल सगळं खूप मज्जा येते गाईस खूप मज्जा. आता आम्ही आलो आहोत. आता आम्ही त्याच्यानंतर आम्ही 3 स्लाईड केले. आता अजून करणार गाईस. मी सगळं पाठवून स्लाईड खूप मजा आली खूप एकदम सगळी लोक थांबली आहेत. आता आम्हाला स्केट करायचं होतं पण स्केटसाठी असं स्लोप पाहिजे ना तो असं आहे असा नाही आहे. तर त्याच्यात मज्जा नाही ना सगळे चालतातच आहेत म्हणून. तर आता आम्ही बघू कुठली दुसरी स्लाईड करणार मग आम्ही जाऊ. चला गाईस. तर हे बघा गाईस आता आम्ही आलो हिडिंबा टेम्पलला आणि आता फोटोज काढतोय. आता हे हिडिंबा टेम्पल आहे गाईस. तर हे बघा गाईस आम्ही गुरुद्वाराला आलेलो दर्शन घ्यायला. तुम्ही बघू शकता हा गुरुद्वारा आहे. तर सगळं इथे चालू आहे. आता हे बघा एक हे करून दाखवतो तुम्हाला गाईस. तर कसं वाटलं ते सांगा गाईस गुरुद्वारा तुम्हाला. आणि आता मी तुम्हाला हे दाखवणार आहे. हे बघा हे आम्ही मणिकरणला आलेलो. तिथे म्हणजे सगळं ते दिल्लीज आणि इथे येतं ना ते इथे होतं गाईस मणिकरणला. आम्ही मणिकरणला आलेलो आणि तिथे आम्हाला खूप मज्जा आली गाईस. खूप जास्त मज्जा आली आहे. बघू शकतात किती गर्दी आहे दर्शनासाठी आणि तिथे किती लोक फोटोज काढत आहेत आणि कसं काय चालू आहे गाईस. गाइस ब्लॉगरला बघा ब्लॉगर तर तुम्ही बघू शकता कशी लोक सगळी जमली आहेत. काय जमली माहिती तुम्हाला कारण की आमच्याकडून हॉटेलवाल्यांचा टी व्ही फुटला आणि तोच बघतो की कसं हे करायचं. हे बघा गाईस टी व्ही बघा तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे असं बघाल ना टी व्ही. 1 मिनटं बघा आता ओपन होईल बघा टी व्ही. मला दाखवतो आम्ही बघा. थांबा गाईस एकच मिनटं थांबा तुम्हाला समजेल की टी व्हीची काय हालत झाली आहे ते. एकच मिनटं थांबा गाईस. हे बघा आता साहिल टी व्ही चालू करतो. हे बघा गाईस पूर्ण डिस्प्ले उडाला आहे टी व्हीचा पूर्ण डिस्प्ले. आणि त्याच्यात पण आम्ही लोक हसतोय खेळतोय आणि आम्हाला टेन्शन पण आहे की आता या टी व्हीचं आम्ही करायचं काय कारण की टी व्ही तर आता फुटला. आता आम्ही कोणाला बोलायचं कोणाला काही खबर करायची काही समजतच नाही आहे गाईस. एकदम आम्ही घाबरलेलो होतो आणि हे रात्री झालं आहे गाईस 3-4 वाजता. विचार करा 3-4 वाजता आम्ही करून बसलो आणि हे बघा आता इथे हे लोक टी व्ही लावण्याचा ट्राय करतो. हे बघा आता हा दाखवेल की कुठे कुठे फुटलं आहे. बघा इथे कॉर्नरला फुटलं. मग हे बघा हे जो जॉईंट्स आहेत तिथे ते पण तुटले सगळं तुटलेलं गाईस आता. आणि ह्या लोकांना आम्ही दिलं आम्ही टी व्ही तोडलं तर आम्ही दिला परत नवीन घेऊन दिला त्याच मोमेंटला नेक्स्ट डे. गाईस आम्ही इथे वाघा बॉर्डरला आलेलो सगळं बघायला. तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो बघा. तर हे गाईस वाघा बॉर्डरनंतर आम्ही येणार होतो गोल्डन टेम्पलला. तर हे आहे गोल्डन टेम्पलचं एंट्रन्स. तुम्ही बघू शकता केवढी मोठी जागा आहे आणि किती गर्दी आहे. तर हे बघा गाईस हे आहे गोल्डन टेम्पल. तुम्हाला बघू शकता तुम्ही गोल्डन टेम्पल. खूप असं वेगळाच हे होता एक्सपिरियन्स होता गोल्डन टेम्पलचा. खूप जास्त चांगलं वाटलं खूपच जास्त आणि खूप मज्जा पण आली. आणि हा आमचा लास्ट डे होता. हे बघा गाईस घरी आलेलो आहे. तर मी मम्मीची वाट बघतो. मी यायला नाही दरवाजा खोलला. आपण बघूया चला मम्मीचा रिॲक्शन काय ते. घरी आलो त्याचा. खुश नाहीस तुम्हाला बघून.
शूज काढ बाहेर. काय काय घातलं ते काढ. खूप आहे. डेंग 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 हा डेंग डेंग डेंग. इथे रांगोळी टी-शर्ट आहे. उचलून ठेव. चष्मा कुठे आहे? असे आहेत. चला गाईस बाय, नंतर भेटूया. आत्तापर्यंत तुम्हाला जर माझा मनीचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू जो रखे है तूने कदम, तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम। हंसी का मैंने जीना जीना कैसे जीना, हंसी का मैंने जीना मेरे हमदम। हंसी का कभी जीना जीना कैसे जीना, हंसी